हॅलो एव्हरीवन. आपण प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये आयपॅक नेमिंग कसं द्यायचं, परत कार्बन कंपाऊंड्स बद्दल भरपूर बेसिक कन्सेप्ट पाहिले आहेत. जर तुम्ही त्या नसन केल्या तर तुम्ही तो व्हिडिओ पहा, मग या व्हिडिओकडे या. या व्हिडिओमध्ये आपण कार्बन कंपाऊंड या लेसनची एक्सरसाइज पाहणार आहे. एक्सरसाइज मधले जे जे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत ते सर्व क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. ओके, तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय, मॅच द पेअर आहे आपल्याकडं. त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन, C2H6 म्हणजे दोन कार्बन आहे आणि 6 हायड्रोजन आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो, मग त्याचा आन्सर घेऊ आपण. ठीक आहे, एक दोन तीन, एक दोन, दोन कार्बन आहे आपल्याकडं आणि हायड्रोजन किती द्यायचे आपल्याला? 6. एक दोन तीन, एक दोन तीन, झाले 6. ठीक आहे, ही डॅश म्हणजे काय? हायड्रोजनचा बॉन्ड आहे. ठीक आहे, तुम्ही हायड्रोजन लिहून टाइम वेस्ट नाही करणार, तिथं मी फक्त एक लाईन काढण्यासारखं तुम्ही समजून घ्यायचं की तो इथं काय, एक हायड्रोजन. ठीक, नेक्स्ट. आता इथं सगळीकडे सिंगल बॉन्ड आहे, मग याला आपण काय म्हणणार? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ठीक आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ठीक आहे, नेक्स्ट. C2H2 म्हणजे दोन कार्बन आहे आणि दोनच हायड्रोजन आहे. ठीक आहे, तर बघा एक कार्बनची व्हॅलेन्सी असते 4, मग एक दोन, सॉरी इथं आपल्याकडे हायड्रोजन लिमिटेड आहे, दोनच हायड्रोजन दिलेले आहेत आपल्याला. ठीक आहे, तर आपण काय करणार? मधी बॉन्ड वाढवणार. इथे एक झाला, दोन, तीन आणि 4, तर कार्बनचे 4 बॉन्ड कंप्लीट झाले. या कार्बनला जरी तुम्ही बघितलं, एक दोन तीन आणि 4, असं या कार्बनचे पण काय झाले? 4 बॉन्ड कंप्लीट झाले. ठीक आहे, तर तुम्ही याला काय लिहिणार? इथं बघा, इथं आहे ना 3 बॉन्ड्स आहेत, मग याला काय तुम्ही लिहिणार? ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता काय, CH4 मग इथे कार्बन काढा, त्याला त्याच्या आजूबाजूला 4 हायड्रोजन काढा, एक दोन तीन आणि 4 आणि O. ठीक आहे, तर मग इथं O आपण लिहू. तर OH ग्रुप ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण त्याला नाव काय देतो? शेवटी नाव मध्ये आपण काय देतो? तर ऑल देतो. म्हणजे इथं काय अल्कोहॉल आहे, काय आलाय? अल्कोहॉल. तर OH हा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो अल्कोहॉलचा, म्हणून आपण इथे लिहिणार मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्कोहॉल्स. ओके, नेक्स्ट बघा काय आता, C3H6 मध्ये 3 कार्बन आहे आपल्याकडे, एक दोन तीन. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं आपण काय करू? इथं हायड्रोजन, 3 हायड्रोजन ड्रॉ केले आपण. त्याच्यानंतर इथे एक हायड्रोजन आणि इथे एक हायड्रोजन, किती झाले? एक दोन तीन चार पाच, एक दोन तीन चार पाच झाले. इथे एक अजून 6, एक दोन तीन चार पाच 6. ठीक आहे, आता इथं जर मी डबल बॉन्ड दिला तर सगळं ओके होतं. बघा, एक दोन तीन, एक दोन तीन चार, या कार्बनकडे 4 बॉन्ड्स आहेत. या कार्बनला बघा, एक दोन तीन चार, हा पण कम्प्लीट आहे. या कार्बनकडे बघा, एक दोन तीन आणि हा चौथा. ठीक आहे, हा पण कम्प्लीट. तर इथे डबल बॉन्ड आलाय, म्हणून याला आपण काय म्हणणार? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. डबल किंवा ट्रिपल आला तर आपण याला अनसॅच्युरेटेड म्हणतो, पण ऑप्शन मध्ये एकच अनसॅच्युरेटेड होतं, त्याच्यामुळे आपण इथं डबलला अनसॅच्युरेटेड लिहितोय आणि इथं ट्रिपल बॉन्ड होतं ऑप्शन मध्ये, म्हणून आपण डायरेक्ट इथं ट्रिपल बॉन्ड लिहिले. ठीक आहे, नाही तर याला पण तुम्ही अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणू शकता. ठीक आहे, सिंगल बॉन्ड असेल तर सॅच्युरेटेड, डबल किंवा ट्रिपल असेल तर अनसॅच्युरेटेड. हे आपलं शिकून झालंय ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. ठीक, नेक्स्ट बघा आता, याला काय लिहिणार आपण? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ठीक आहे, हा क्वेश्चन कंप्लीट झाला आपला. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा आपल्याकडं, ड्रॉ इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. ठीक आहे, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काय असतं? आतापर्यंत आपण काय करत होतो? समजा इथे कार्बन आहे, त्याला इथं 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 काय बॉन्ड्स आहेत, तर आपण इथं हे बॉन्ड ड्रॉ करत होतो असे. ठीक आहे, म्हणजे डॅश लाईन ड्रॉ करत होतो. आता आपण काय करायचं? एक बॉन्ड म्हणजे काय असतात? 2 इलेक्ट्रॉन असतात, बरोबर? हे आपलं आधी झालेलं आहे. तर एक बॉन्ड जिथं दिसेल तिथं आपण काय करणार? 2 डॉट फक्त रिप्लेस करणार. ओके, तर बघा आता इथं फर्स्ट स्ट्रक्चर काय आपल्याकडं? हा एक कार्बन आहे. एक कार्बन असेल तर काय असतो? मिथेन. मिथेन आहे म्हणजे एक कार्बन लिहिलं येते आपण. त्याच्यानंतर सिंगल बॉन्ड, ए म्हणून सिंगल बॉन्ड आणि हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन. ठीक आहे, फक्त आता काय करायचंय? हा बॉन्ड आहे ना, हे जे काही बॉन्ड दिसते तुम्हाला, चारही पण बॉन्ड हे कशाने रिप्लेस करायचे? 2 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन आणि 2 इलेक्ट्रॉन. ओके, असं सॉल्व्ह करायचंय. आता इथं काय? इथिन आहे, इथं ई आलाय बरं का. इथं इथ आहे म्हणजे 2 कार्बन आहे, ई आला म्हणजे डबल बॉन्ड आहे. इथे कार्बन लिहिला, इथे कार्बन लिहिला, इथे डबल बॉन्ड. त्याच्यानंतर इथं एक दोन तीन चार, एक दोन तीन आणि 4. ठीक आहे, दोन्ही कार्बनचे काय झाले? 4 व्हॅलेन्सी कंप्लीट झाला. इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, पण आपल्याला डॉट स्ट्रक्चर काढायचं. तर मग आपण काय करणार? इथं 2 डॉट, इथं 2 बॉन्ड होते म्हणून एक दोन, हा एक बॉन्ड झाला आणि हा एक बॉन्ड झाला. ठीक आहे, इथं पण काय करणार आपण? एक बॉन्ड, इथं पण काय करणार? एक बॉन्ड, इथं एक बॉन्ड, 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, हा झाला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ इथिन. सिमिलरली इथं आपण डायरेक्ट ड्रॉ करू. आता समजा इथं एक
मिथेनॉल आहे. मिथ म्हणजे काय, एक कार्बन, ए म्हणजे काय सिंगल बॉन्ड, आणि ऑल म्हणजे काय, इथं असणार OH ग्रुप असणार. ठीक आहे, तर बघा इथं एक कार्बन ड्रॉ केला, इथं 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 इथं, तर इकडे काय असणार, हायड्रोजन असणार, 1 2 3 आणि 4 4 हायड्रोजन. ठीक आहे, आता फक्त इथं काय करू आपण, तर O आणि मग इथं H असं असं दाखवू. ठीक आहे, आता जिथं जिथं तुम्हाला आहे ना बॉन्ड दिसतात तिथं काय करणार तुम्ही, 2 इलेक्ट्रॉन रिप्लेस करणार, 1 2 इथं पण, 1 2 इथं पण काय, 1 2 इथं पण काय, 1 2. ठीक आहे, आता या ऑक्सिजनला बघा इथं ऑक्सिजनची पूर्ण व्हॅलन्स आउटर मोस्ट शेल मध्ये किती असतात, 8 इलेक्ट्रॉन लागतात. 1 2 1 2 1 2. ठीक आहे, टोटल झाले 8. आणि या हायड्रोजनचा पण एक जो बॉन्ड होता तो इथं 2 डॉटने आपण दाखवला. ठीक आहे, डन. हे झालं. आता नेक्स्ट आहे आपल्याकडं H2O. ठीक आहे, H2O मध्ये 2 हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आणि इकडे एक हायड्रोजन. ठीक आहे, मध्ये काय एक ऑक्सिजन आहे. तर आपण काय करू आता, ऑक्सिजनचं किती असतात, टोटल 8 असतात ना, 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे, ऑक्सिजनचा जर तुम्ही ड्रॉ केला तर ऑटोमॅटिकली हायड्रोजन, दोन्ही हायड्रोजनचे काय झालेत बॉन्ड्स बघा, हा एक इलेक्ट्रॉन याचा, हा एक इलेक्ट्रॉन याचा, आणि एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा. ठीक आहे, अशा प्रकारे आपला सेकंड क्वेश्चन पण झाला. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. ओके ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा आपल्याकडं, ड्रॉ ऑल पॉसिबल स्ट्रक्चर्स. जे काही पॉसिबल स्ट्रक्चर्स आहेत ते आपण आता ड्रॉ करणार आहे. ठीक आहे, बघा आता पहिला कंपाऊंड काय दिलाय, C3H8 म्हणजे 3 कार्बन आहे, 1 2 3 कार्बन. ठीक आहे, आता 8 हायड्रोजन आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 मध्ये सिंगल बॉन्ड देऊन टाकू. जिथं जिथं बॉन्ड्स आहे तिथं काय हायड्रोजन आहे. ठीक आहे, तर C3H8 हा काय झाला, कम्प्लीट झाला. नेक्स्ट बघा, आणि हा एकच हा जो स्ट्रक्चर आहे तो एकाच वेनी पॉसिबल आहे. ठीक आहे, आता सेकंड बघू आपण. सेकंड वाला काय, C4H10. 4 कार्बन इथं, 1 2 3 आणि 4. स्टेट तुम्ही जॉईन करून टाका कार्बन कार्बन. त्याच्यानंतर किती हायड्रोजन आहेत, 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. झालं, कम्प्लीट झालं. नेक्स्ट याचं नाव काय येणार बघा, हा याचं नाव बघू आधी आपण. याचं नाव काय होणार, 3 कार्बन आहे म्हणून प्रोप, सिंगल बॉन्ड आहे म्हणून ए आणि एनी ऍज इट इज, कारण की कोणताही फंक्शनल ग्रुप याला अटॅच नाही. तर प्रोपेन झालं, सिंपल. इथं बघा किती कार्बन आहे, 4 म्हणून ब्यूट आलं, सिंगल बॉन्ड आहे म्हणून ए आला, त्याच्यानंतर एनी ऍज इट इज. ठीक आहे, हा झाला ब्यूटेन. नेक्स्ट हा स्ट्रक्चर अजून एक वेनी पॉसिबल आहे, ब्रांच वेनी. हा झाला स्ट्रेट चेन, दुसरा झाला ब्रांच. 1 2 3 आणि इथं एक कार्बन आला समजा. ठीक आहे, इथं एक सिंगल बॉन्ड, या कार्बनचे 3 व्हॅलन्स आहे, या कार्बनचे 3 व्हॅलन्स कम्प्लीट. ठीक आहे, टोटल 4 4 कम्प्लीट झाले. आता बघा या प्रकारे काय झाला, तो कम्प्लीट झाला. याला पण आपण काय म्हणणार, 4 कार्बन आहे, सिंगल बॉन्ड आहे म्हणून ब्यूटेन. याला पण काय म्हणणार आपण, ब्यूटेनच म्हणणार. फक्त आहे ना एकच फरक असणार. काय फरक असणार बघा, इथं ब्यूटेन आहे ना हा स्टेट आहे म्हणून याला काय म्हणणार आपण, एन ब्यूटेन. एनचा अर्थ काय असतो, नॉर्मल ब्यूटेन. आणि इथं काय असणार, हा काय आहे, ब्रांच आहे म्हणून आयझो ब्यूटेन. आता हे का लिहिलं आपण एन आणि आयझो, मला वाचून कसं कळणार नाव की तो स्ट्रेट आहे का तो आयझो आहे, म्हणजे तो स्ट्रेट चेन आहे का ब्रांच चेन आहे, हे कसं कळणार मला, तर हे नावावरून का. म्हणून आपण एन ब्यूटेन आणि आयझो ब्यूटेन ह्या टर्म्स वापरतो, जेणेकरून की आपल्याला क्लिअर होतं स्ट्रेट चेन आहे का ती ब्रांच चेन. ओके, नेक्स्ट आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट कंपाऊंड काय दिलाय, 3 कार्बन आणि 4 हायड्रोजन. 1 2 3. ठीक आहे, 3 कार्बन आणि किती हायड्रोजन आहेत आपल्याकडे, 4. 1 2 3 आणि चौथा हायड्रोजन. बरं का, आता इथे सिंगल बॉन्ड झाला, हा कार्बन सॅटिस्फाय झाला. आता इकडे बघा 1 2 आणि मी जर 3 बॉन्ड दिले तर या कार्बनकडे लक्ष द्या. 1 बॉन्ड 2 3 4. या कार्बनला हायड्रोजनची गरज नाही आता. ठीक आहे, कारण की इथं 3 बॉन्ड आणि इकडे बॉन्ड, 4च बॉन्ड बनवू शकतो तो. ठीक आहे, आणि या कार्बनला बघा आता इथं 1 बॉन्डची गरज आहे, इथे एक हायड्रोजन ड्रॉ केला. हा स्ट्रक्चर झाला 1 2 3 4. हा स्ट्रक्चर काय झाला, C3H4. ओके, होप तुम्हाला क्वेश्चन कळला असेल. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. ठीक आहे, फोर्थ जो क्वेश्चन आहे तो डिफाईन वाला क्वेश्चन आहे. ते तुम्ही ज्या काही डेफिनेशन PYQ मध्ये रिपीट झालेत, म्हणजे प्रिव्हियस इयर पेपर्स मध्ये आलेत, त्याच डेफिनेशन करा फक्त. बाकीच्या डेफिनेशन नाही केल्या तरी पण चालतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द IUPAC नेम्स. ठीक आहे, हा क्वेश्चन 2 मार्काला येतो, खूप वेळा सांगून झालंय माझं. ठीक आहे, बघा इथं किती कार्बन आहे, 1 2 3 4. ठीक आहे, याला मी असं एक्सपांडेड स्ट्रक्चर ड्रॉ करू तर बघा 1 2 3 4. ठीक आहे, 1 2 3 1 2 मध्ये सिंगल बॉन्ड आहे. ठीक आहे, आणि इथं 3 हायड्रोजन, इथं 2 हायड्रोजन, तर परत इथं 2 हायड्रोजन, इथं किती 1 2 3 हायड्रोजन. ठीक आहे, आता बघा 3 कार्बन आहे म्हणजे काय, प्रोप. सिंगल बॉन्ड आहे म्हणजे काय, एन. ठीक आहे, तर नाव काय झालं, प्रोप एन. ठीक आहे, डन. नेक्स्ट बघा आता इथं किती कार्बन आहेत, 1 2 3. ठीक आहे, 1 2 3 कार्बन. ठीक आहे,
इथं 3 हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन आहे आणि इथं काय एक OH ग्रुप अटॅच आहे, एक OH ग्रुप अटॅच आहे, ठीक आहे. आणि इथं बघा 3 कार्बन 1 2 3. तर आता इथं मी काय लिहिणार, इथं OH ग्रुप आहे म्हणजे काय स्पेलिंग मध्ये ऑल येणार, 3 कार्बन आहे म्हणजे प्रोप, ठीक आहे. सिंगल बॉन्ड आहे म्हणून ए आला, ठीक आहे. त्याच्यानंतर आणि काय येणार प्रोपेन, प्रोपेन आपण काय काय शिकलो होतो की आपण काय करणार आधी प्रोपेन लिहिणार, मग हा ई रिप्लेस करणार, या ई ला आपण काढून टाकणार आणि त्याच्या जागी काय लिहिणार फंक्शन ग्रुपचं नाव OH आहे, तर फंक्शन ग्रुपच्या नावामध्ये काय येणार OL, ठीक आहे. हा कोणता ग्रुप होता अल्कोहोल ग्रुप, अल्कोहोल ग्रुपच्या जागी आपण काय लिहितो ई ला रिप्लेस करून OL लिहितो, ठीक आहे. आणि किती नंबर वरती येतो बघा, इथून 1 2 3 आणि इकडून जर गेलं 1 2 3, दोन्ही साईडने किती नंबर येतोय 3च नंबर, सेकंडच 2च नंबर येतो, म्हणून याला काय लिहिणार आपण 2 प्रोपेनॉल. तुम्ही याला अजून कसं लिहू शकता, और तुम्ही याला असं लिहू शकता प्रोपेन टू ऑल, प्रोपेन मध्ये 2 लिहा आणि इकडं ऑल लिहा, असं पण लिहू शकता, दोन पद्धतीने तुम्ही लिहू शकता. थर्ड क्वेश्चन बघा काय आपल्याकडं, CH3CH2COOH म्हणजे इथे कार्बन इथे कार्बन इथे कार्बन सिंगल बॉन्ड, आणि इथं काय असणार 1 2 3 हायड्रोजन, इथं 1 2 हायड्रोजन आणि इथं ऑक्सिजन डबल बॉन्ड ऑक्सिजन इकडं OH असं असणार, ठीक आहे. 1 2 3 4 बॉन्ड कम्प्लीट, ठीक आहे. तर याला काय म्हणणार आपण 3 कार्बन म्हणजे काय प्रोपेन, प्रोपेन लिहून घ्या आधी. त्याच्यानंतर कोणता ग्रुप अटॅच आहे कार्बोक्सिलिक ग्रुप म्हणजे COOH वाला, त्याच्या जागी तिथं आपण काय लिहितो ऑइक लिहितो, फक्त काय लिहितो ऑइक, फक्त ऑइक ऍड करतो. कार्बोक्सिलिक ग्रुप आल्यावर तो ऑइक लिहितो, म्हणजे हा काय झाला प्रोपेन ऑइक, ई ला काढून टाकला आणि ऑइक लिहिलं, जसं तिथं ई ला काढून OL लिहिलं होतं. नेक्स्ट बघा आता 3 कार्बन 2 कार्बन आणि अमाइन ग्रुप आहे, ठीक. NH2 म्हणजे अमाइन ग्रुप, 1 2 2 कार्बन 1 2 3 1 2 हायड्रोजन, त्याच्यानंतर एक नायट्रोजन, आणि नायट्रोजनला किती हायड्रोजन आहे 2 1, ठीक आहे. हा कोणता ग्रुप आहे अमाइन ग्रुप, तर इथे 2 कार्बन आहे म्हणून इथेन, ठीक आहे. आणि अमाइन ग्रुप आहे म्हणून ई ला रिप्लेस करा कशाने अमाइनने, इथेन अमाइन, म्हणजे इथं NH2 आला म्हणून काय ऍड झालं नावामध्ये अमाइन, ठीक आहे. हे झाले 4 आयुपॅक नेम्स. आता पुढचे पण बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय, क्वेश्चन नंबर 5 चा ई क्वेश्चन, CH3CHO, इथे एक कार्बन इथे एक कार्बन, त्याच्यानंतर इथं किती आहे 3 हायड्रोजन, त्याच्यानंतर इथं काय एक डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि इथे एक हायड्रोजन म्हणजे CHO ग्रुप आहे. CHO आल्यावर आपण काय लिहितो AL, 2 कार्बन आहे म्हणून काय इथेन, त्याच्यानंतर हा ई रिप्लेस करायचा कशाने अल्डिहाइड ग्रुप आहे CHO म्हणून AL ने रिप्लेस करायचा, ठीक आहे. मग काय झाला इथेनल, ओके. नेक्स्ट बघा काय आता किती कार्बन आहेत 1 2 3 4 म्हणजे ब्युटेनचं झाला, ठीक आहे ब्युटेन. इथं काय CO असल्यावर काय करतो आपण, हा काय कीटोन ग्रुप आहे कीटोन, ठीक आहे. कीटोन ग्रुप आहे, कीटोन मध्ये काय करतो आपण स्पेलिंग मध्ये O आणि 1 लिहितो, हा ई काढायचा आणि त्याच्या काय लिहायचा ONE1, ठीक आहे संपला. आता आपण क्वेश्चन नंबर 7 घेऊ डायरेक्टली, आयुपॅक वालेच क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर जो 6 आहे तो रिएक्शन वाला क्वेश्चन आहे, तो इझी क्वेश्चन आहे, तो तुम्ही एकदा वाचला तरी तुमच्या लक्षात राहील. आता आपण क्वेश्चन नंबर 7 कडे वळू, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर आपल्याला आहे ना इथं काय केलं आपण, आपल्याला स्ट्रक्चर दिला होता आपण नेम लिहिला, आता आपल्याला नेम्स दिलेत आणि स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. इझी आहे, 5 मिनिटात ते पण आपण संपून टाकू, ओके. ओके, तर चला पटकन आपण क्वेश्चन नंबर 7 बघू, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय करायचं, आयपॅक नेम दिलेले आहेत आणि आपल्याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करायचं आहे. पहिलं काय बघा पेंट-2-1, आता पेंटेन दिसल्यावर काय करणार 5 कार्बन 1 2 3 4 5 कार्बन काढले. सेकंड नंबर वरती काय आहे, इथून सेकंड नंबर बघा इथं ओन आहे, ओन म्हणजे काय डबल बॉन्ड ऑक्सिजन, ठीक आहे. आता त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवरती होता ओके डन, इथं सिंगल बॉन्ड काढून घ्या, इथं 1 2 3, इथं बघा 1 2 3 4 सगळे बॉन्ड्स कम्प्लिटेड आहेत, तर इथं हायड्रोजन द्यायची गरज नाही, इथे 1 2 इथे 1 2 इथे 1 2 3, ओके. तर प्रत्येक कार्बनला जर तुम्ही चेक केलं तर सगळ्याची व्हॅलेन्सी 4 ही सॅटिस्फाय झालेली आहे. तर आता आपण काय करणार, याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय होईल बघा, याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण कसं लिहिणार, तर CH3 इथं काय CO, इथं CH2, इथं काय CH2 आणि इथं काय CH3, ठीक आहे. जसं काही आहे ना ते सगळं आपण ऍज इट इज लिहिलंय. एक बॉन्ड म्हणजे काय एक हायड्रोजन होता, ठीक आहे, आधी सांगितलं तुम्हाला. नेक्स्ट हा पण तुम्ही एक्झाम मध्ये लिहिताना इथं आहे ना हायड्रोजन लिहायचं सगळीकडं, ठीक आहे, तरच पूर्ण मार्क भेटते. हे मी तुम्हाला समजण्यासाठी आणि कमी वेळ लागण्यासाठी सांगतोय. नेक्स्ट बघा आता 2 क्लोरोब्युटेन, पहिली गोष्ट आता ब्युटेन दिसला तर आपण काय करणार 4 कार्बन ड्रॉ करणार 1 2 3 4,
ठीक आहे. सेकंड नंबरवरती काय क्लोरो म्हणजे काय क्लोरीन. तर सेकंड नंबरवरती काय आपण अटॅच करणार क्लोरीन. इथं काय करणार आपण क्लोरीन मॉलिक्यूल. ठीक आहे. सेकंड नंबरवरती इथून हा पहिला कार्बन हा दुसरा कार्बन, दुसऱ्या कार्बनवरती क्लोरीन म्हणजे 2 क्लोरो झाला. ठीक आहे. तर बघा आता इथं 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. ठीक आहे. सगळ्या कार्बनचे 4 बॉन्ड कंप्लीट झाले. आता आपण याला लिहिताना कसं लिहिणार बघा. इथं CH3 एक कार्बन आहे 3 हायड्रोजन. इथं काय CH आहे आणि त्याच्यानंतर Cl पण आहे. तर CHCl CHCl. नेक्स्ट CH2 आणि इथं काय CH3. ठीक आहे. डन. ओके. नेक्स्ट बघा आता काय प्रोपेन टू ऑल. तर सगळ्यात आधी प्रोपेन म्हणजे 3 कार्बन 1 2 3 कार्बन. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड याच्यावरती काय ऑल. ऑल म्हणजे काय अल्कोहॉल म्हणजे OH. OH. ठीक आहे. तर आता राहिलेले बॉन्ड्स कंप्लीट करून टाका. 1 2 3 4 1 2 3. तर याचा कंडेन्स फॉर्म्युला काय होणार बघा. CH3 CH इथे एक H आणि हा OH. CH आणि OH. हा CH आणि हा काय OH इथं लिहिलं. त्याच्यानंतर इथं CH3. ठीक आहे. आता लास्ट आहे बघा आपल्याकडं मिथेनॉल. काय मिथेनॉल. मिथेनॉल म्हणजे मिथ म्हणजे काय एक कार्बन. इथे एक कार्बन ड्रॉ केला आपण. त्याच्यानंतर ए म्हणजे काय सिंगल बॉन्ड येतं. सगळीकडे सिंगल बॉन्ड. आता Al म्हणजे काय CHO. तर इथं CH आणि इथं ऑक्सिजन डबल बॉन्ड. आता इथं डबल बॉन्ड ऑक्सिजन आल्यामुळे बॉन्ड्स मोजा. आता 1 2 3 आणि हा 4. हा पाचवा बॉन्ड. पाचव्या बॉन्डची गरज नाही आपल्याला. इथे एक हायड्रोजन आणि इथे एक हायड्रोजन. तर याचं कंडेन्स फॉर्म्युला काय होणार आपल्याकडं. तर बघा कंडेन्स फॉर्म्युला आहे CH आणि HO. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पाचवा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला ब्युटेनॉइक ऍसिड. ब्युटेन म्हणजे काय 4 कार्बन 1 2 3 आणि 4. ठीक आहे. 4 कार्बन आणि ऑइक ऍसिड. ऑइक आलं म्हणजे काय कार्बोक्सिलिक ग्रुप COO वाला ग्रुप. तर इथं डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि इथं OH हे झाला COO. बाकी सगळं ऍज इट इज. तर काय करा 1 2 3 1 2 1 2 आणि इथं ऑलरेडी कम्प्लिटेड. ठीक आहे. तर आता कंडेन्स फॉर्म्युला कसा होईल याचा बघा. इथं काय CH3 इथं काय CH2 इथं काय CH2 आणि इथं काय COOH. हा झाला कंडेन्स फॉर्म्युला ब्युटेनॉइक ऍसिडचा. नेक्स्ट आहे ब्रोमोप्रोपेन. आता सगळ्यात आधी आपण कशावर फोकस करणार प्रोपेनवरती. प्रोपेन म्हणजे काय 3 कार्बन. तर 3 कार्बन ड्रॉ करून घ्या. सर्वात आधी आपण 3 कार्बन ड्रॉ करून घेऊ. 1 2 3 कार्बन. आता ब्रोम म्हणजे काय ब्रोमिन. तर ब्रोमिन किती नंबरवरती आहे पहिल्या नंबरवरती. तर इथं तुम्ही ब्रोमिन ऍड करा. झालं ब्रोमिन. आता नॉर्मल जसं आपण कार्बनला कंप्लीट करतो तसं कंप्लीट करा. 1 2 3 4 बॉन्ड. या कार्बनला बघा 1 2 3 4 बॉन्ड. या कार्बनला बघा 1 2 3 4 बॉन्ड. ठीक आहे. तर याला लिहिताना आपण काय लिहिणार CH2 इथं 2 कार्बन आहे आणि इथं Br पण आहे. CH2Br. त्याच्यानंतर CH2 आहे इथं आणि इथं काय CH3 एक कार्बन आणि 3 हायड्रोजन. ओके. आता नेक्स्ट बघा इथेनामाइन. इथेनामाइनला ड्रॉ करत असताना सगळ्यात आधी इथेन म्हणजे काय 2 कार्बन आहे 1 2 आणि अमाइन ग्रुप आहे म्हणजे NH2 चा एक ग्रुप आहे. ठीक आहे. आता याला कसं लिहिणार आपण C इथं एक सिंगल बॉन्ड 1 2 3 1 2. ठीक आहे. तर याला लिहिणार कंडेन्स फॉर्म्युला काय होईल याचा बघा. फायनल कंडेन्स फॉर्म्युला काय होईल CH3 CH2 आणि NH2. चला कंडेन्स फॉर्म्युला झाला याचा इथेन आणि अमाइन इथेन अमाइन. नेक्स्ट आता ब्युटेनॉन. आता काय ब्युटेनॉन. ब्युटेन म्हणजे काय 4 कार्बन. तर आता 1 2 3 4 कार्बन ड्रॉ केले आणि जो एक डबल बॉन्ड ऑक्सिजन वाला ग्रुप आपण ऍड केला. ठीक आहे. तर बघा 1 2 3 1. त्याच्यानंतर इथं 1 2 3 4 1 2 1 2 3. परत बघा 1 2 3 या कार्बनची कंप्लीट. या कार्बनला बघा 1 2 3 4. या कार्बनला बघा 1 2 3 आणि हा 4. त्याच्यानंतर या कार्बनला बघा 1 2 3 आणि 4. ओके. तर आता याचा कंडेन्स फॉर्म्युला कसा होईल तर बघा CH3 CH2 इथं काय CO त्याच्यानंतर CH3. असा झाला कंडेन्स फॉर्म्युला ब्युटेनॉल. ओके. आता आपण याला सॉल्विंग बेस सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले. जसं की क्वेश्चन नंबर 1 त्याच्यानंतर 2 3 त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 5 आणि 7 हे पूर्ण सॉल्व्ह केले. क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 8 हे पूर्ण थेअरी बेस्ड आहेत. तुम्ही एकदा वाचले तर ते तुम्हाला कळतील. त्यासाठी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी लागेल तुम्हाला ते पर्टिक्युलर टॉपिक मध्ये. ठीक आहे. आणि क्वेश्चन नंबर 8 मधले क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर जो की विनेगरचा क्वेश्चन आहे आणि गॅसॉलचा क्वेश्चन आहे ते इम्पॉर्टंट आहे ते करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण
जे काही आयपॅक नेमशी रिलेटेड कन्सेप्ट होत्या त्या एक्सरसाइज मधून कंप्लीट केल्या आहेत आणि याच्यावरती तुम्हाला कन्फर्म क्वेश्चन विचारला जाईल एक्झाम मध्ये. ठीक आहे, 2 मार्काला, कमीत कमी 2 मार्काला आयपॅक नेमवरती क्वेश्चन येतो. हातचे मार्क आहेत जाऊन नका देऊ. आणि कधी कधी 5 मार्काला पूर्ण चार्ट येतो हायड्रोकार्बन्स आणि तो फिल करायचा असतो. इझी असतो पण कन्सेप्ट माहीत नसल्यामुळे तो आपल्याला करता येत नाही. तर हे लेक्चर तुम्ही नीट बघा. ठीक आहे, रिव्हिजन करा, एकदा स्वतः ड्रॉ करून बघा. ठीक आहे, आणि लेक्चर पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.